नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात? मस्त ना? तर तुमच्या सर्वांना महाराष्ट्रीयन बेंदूर या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर कसे आहात मंडळी? मस्त ना? तर आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर, त्याच्यामुळे आज मी बनवलेले आहे तिचं पुरणपोळ्या. इथं सुरुवातीला बघा मी मैदा घेतलेला आहे. तुम्ही फक्त गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये मी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि एक पळी कच्चं तेल टाकलेलं आहे. आता हे जे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आपल्याला. आता बघू शकता हे व्यवस्थित असं मळून झालं की आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये का? तर पाण्यामध्ये ठेवलं की पीठ व्यवस्थित असं मुरलं जातं आणि पुरणपोळ्या अजिबात तुटत नाही. त्याच्यामुळे मी असं पाण्यामध्ये ठेवून दिले. तोपर्यंत आमटी बनवते. आता आमटीसाठी खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरच्या देठसुद्धा मी वापरलेले आहे. ते वाटण करून घेतलं. आता इथं आपली डाळ शिजली आहे. पुरण शिजवून घेते मी. आता कढईमध्ये पुरण टाकून घेतलं आहे. तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. कोणी गूळ टाकतं, कोण साखर टाकतं किंवा कोण अर्धा गूळ अर्धी साखर असं सुद्धा टाकतं. प्रत्येकाची चॉईस आहे. मी इथं गूळ वापरलेला आहे. काळा गूळ आहे, त्याच्यामुळे पुरण आपलं काळं दिसतंय. आणि मी वेलची पावडर टाकली. तुम्ही सुंठ पावडरसुद्धा टाकू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत ठेवून द्यायचं आहे. आता मी बाजूला तोपर्यंत इथं आमटी फोडणीला घालणार आहे. आता आमटीसाठी भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मी जे वाटण करून घेतलं होतं, खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि कढीपत्ता, आलं, हे सगळं वाटून घेतलं तर ते टाकून घ्यायचं. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. नंतर वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची. तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथं टाकू शकता. मी इथं हळद, तिखट, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि आपला नेहमीचा जो घाटी मसाला आहे, तिखट मसाला, तो टाकलेला आहे. आता हे सगळं परतून घ्यायचं आपल्याला. नंतर याच्यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आणि ते सुद्धा इथं टाकायचं. म्हणजे काय होईल, आपलं जे भांड्यातलं लागलेलं आहे ते सुद्धा मसाला वाया जाणार नाही. आणि हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आणि नंतर जे आपण डाळ शिजवून घेतलेलं जे पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं शिजू द्यायचं. झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची. एक 7 ते 8 मिनटासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि उकळून घ्यायचं. नंतर भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. म्हणजे काय होईल, स्मेलसुद्धा चांगला येईल किंवा सुगंध छान येईल आणि चवसुद्धा भन्नाट लागेल. तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. तुम्ही बघू शकता इथं आता आपली आमटी होत आलेली आहे आणि इथं बाजूला पुरण ठेवलेलं आहे. आता पुरण माझं झालेलं आहे, बघू शकता. आता आपल्याला पुरण बनवून घ्यायचं. म्हणजे डाळ शिजवून झालेली आहे, पुरण परतून झालं आहे. आता आपल्याला वाटून घ्यायचं. आता बघू शकता एक भांडं घ्यायचं आणि असं चाळणीवरती असं घासून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पुरण आपलं खाली पडतं. आता पुरण तयार झालेलं आहे. आता सुरुवातीला आपण पीठ जे भिजत ठेवलेलं होतं ते काढून घ्यायचं. आता पीठ आपल्याला पातळ वाटतंय तर काय करायचं, हे जे पाणी जे आहे ना ते एक्स्ट्रा ते सगळं काढून टाकायचं आणि हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनटासाठी हे मळून घेतलं ना की पुन्हा ते व्यवस्थित असं पीठ तयार होतं. तुम्ही बघू शकता आता ते किती पातळ दिसतंय किंवा मग हाताला सुद्धा असं म्हणजे चिपचिपी झालेलं आहे, कारण ते पीठ आपण पाण्यात ठेवलेलं आहे. ही पद्धत आपण फॉलो केली ना तर आपलं पुरण जे आणि पुरणपोळी जे ती बिघडत नाही. कारण काय होतं, याच्यामध्ये ग्लुटन ॲक्टिवेट होतं जे गव्हामध्ये असतं ते, आणि त्याच्यामुळे पीठ जे आहे ते तारेला येतं, चिकट पीठ होतं आणि आपली पोळी तुटत नाही. त्याच्यामुळे ही स्टेप इथं वापरायची आहे. तुम्ही कधी वापरता का किंवा तुम्हाला ही माहीत होती का? आणि जर तुम्हाला माहीत होती, तुम्ही या पद्धतीने करता का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर कधी केलं नसेल तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. घाबरण्याची अजिबात गरज नाही. अजिबात घाबरून जायचं नाही की पातळ झाला तर मी काय करू. 1-2 मिनटासाठी असं वाटतं की हे पातळ झालेलं आहे, पण हे थोडंसं असं मळून घेतलं ना की ते पुन्हा व्यवस्थित असं पीठ मळलं जातं. तुम्ही बघू शकता आतासुद्धा ते मला पातळच दिसते. आता काय करायचं आहे, याला तेल लावायचं आणि पुन्हा आता बघू शकता मी तेल लावून घेते याला. आता पीठ चिकट झालेलं दिसते. बघू शकता कसं ग्लुटन ॲक्टिवेट झालेलं, कारण तार आल्यासारखं वाटतं पिठाला. आपल्याला पुरणपोळीसाठी असंच पीठ लागतं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता मी तेल लावून घेते बघा. मी काय कॅमेरा वगैरे या इथं बंद केलेला नव्हता या स्टेजला, जेव्हा मी हे पीठ मळत होती. कॅमेरा ऑनच होता. आता बघू शकता मी इथं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे मळून घ्यायचं. आता बघाल तुम्ही तर अगदी जसं अगोदरचं पीठ किंवा नेहमीचं जसं पीठ असतं ना तसंच होतं. बघा झालं व्यवस्थित असं हे पीठ. आता काय करायचं आहे, बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि जे कोरडं पीठ घ्यायचं आता पुरणपोळीसाठी लावायला जे आपल्याला लागणार आहे ते पीठ घ्यायचं आणि हे पीठ आता बाजूला ठेवून द्यायचं. आता हे पीठ आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे. व्यवस्थित त्याच्या तारा तुटायला लागलेल्या आहेत, म्हणजेच आपलं पीठ आता परफेक्ट झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवून द्यायचं. आता पोळ्या लाटायला घ्यायच्या. तर चला आता आपण पोळ्या लाटायला घेऊया.
तर मी आता कोरडं पीठ पण घेतलेलं आहे, तर पोळपाट लाटणंसुद्धा घेतलेलं आहे. आपलं पुरण तयार आहे, आपलं पीठ पण झालेलं आहे. आता सुरुवातीला आपण जो म्हणतो ना आपण गॅसला ठेवायचा असतो नैवेद्य किंवा अग्नीला ठेवायचा, तर एक उंडा करून घेतला आणि हा नैवेद्य आपल्या शेगडीला ठेवून दिला. आणि आता बाकीचे मी लाटून घेणार आहे. आता बघू शकता नेहमी जसं लाटतं त्याच पद्धतीने लाटायचं, अजिबात काहीच गडबड होत नाही किंवा तुटत पण नाहीत. आता तुम्हाला दिसेलच की बाबा मी पुढे कशा झालेल्या आहेत. तुम्ही ह्या ट्राय करू शकता का, म्हणजे पीठ असं भिजत ठेवून तुम्ही हे ट्राय करू शकता का. तुम्हाला याचं उत्तर आता मिळून जाईल की हे तुम्ही ट्राय करू शकता. आता नेहमीसारखा उंडा करायचा, काहीच हरकत नाही आहे. आणि याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं. आता तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता इथे सुरुवातीला झालं काय, माझा एक उंडा थोडासा मोठा झाला होता, म्हणजे पीठ कमी झालेलं मला असं वाटतं. आणि पुरण जे आहे ते थोडंसं मी जास्त ठेवलं होतं. पण जेवढं पीठ घेणार ना तेवढंच पुरण घ्यायचं, म्हणजे पोळ्या फुटत नाहीत. आता नेहमीसारखं आपल्या असं करून घ्यायच्या आणि लाटून घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. तर चला आता आपण हा पूर्ण माझा ब्लॉग बघूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता आता आपल्या सर्व पुरणपोळ्या अशा तयार झालेल्या आहेत. तर मी आता अशाच सर्व बनवून घेते. बघू शकता अगदी परफेक्ट अशा फुगलेल्या आहेत टम्म अशा. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ. आता माझं पूर्ण जेवण तयार झालेलं आहे. मी इथं आमटी बनवलेली आहे, भात आहे आणि इथं पुरणपोळ्या आहेत. मी हे सकाळी बनवलेलं आहे. 9 वाजता माझा टिफिन असा तयार झालेला होता. तर बघू शकता इथं आपलं झालेलं आहे पूर्ण जेवण तयार. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ, आवडला का. प्लीज आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.